गोविंद गोविंद गोपाल राधे कृष्ण गोविंद गोविंद गोपाल राधे कृष्ण हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे श्री गुरुदेव पुंडरीक वज्रभाय श्री ज्ञानदेव तुकाराम पंडितनाथ महाराज की जय भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय सद्गुरु योगीराज गुरु महाराज की जय सद्गुरु योगीराज महाराज की जय अवधूत श्री गुरुदेव तया स्वांतःकरण चित्रा सकल काम प्रशांत परमात्मा परगुता दूरी काल आपण बघतो की माऊलींच्या सांगण्याची 3 वैशिष्ट्ये आपण त्यातली 2 वैशिष्ट्ये बघितली. प्रथम वैशिष्ट्य हे माऊलींचं की त्यांचं बोलणं अत्यंत मार्मिक मोजकं आणि सूत्रबद्ध आहे. दुसरं वैशिष्ट्य आपण बघतो की माऊलींचा प्रत्येक शब्द हा कैवल्य रसामध्ये आलेला आहे. तो कैवल्याचाच गुण आलेला आहे आणि त्या शब्दामधून कृपा होते, त्या शब्दामधून शक्तिपात होतो असं त्या शब्दाचं सामर्थ्य आहे माऊलींच्या. माऊलींच्या सांगण्याचं एक तिसरं वैशिष्ट्य असं आहे की माऊली सरळ सरळ भगवंताचं हृदय बोलतात. गीतेवरच्या जेवढ्या टीका असतील त्या सर्व टीकांपेक्षा ज्ञानेश्वरी या टीकेचं वैशिष्ट्य प्रत्यक्ष गीता म्हणजे तरी काय भगवंतांचा आणि पार्थाचा जो संवाद आहे तो संवाद व्यासांनी आपल्या भाषेमध्ये ग्रथित केला. ती गीता भगवद्गीता ही प्रत्यक्ष भगवंतांचीच भाषा आहे असं नव्हे. त्यांना काय म्हणायचं आहे ते व्यासांच्या शब्दामध्ये व्यासांनी आणि म्हणून माऊली म्हणतात की तैसा व्यासांचा मागोवा भाष्यकारामध्ये वाटत. गीतेवर ज्यांची ज्यांची भाष्य आहे टीका आहे त्या सगळ्यांना माठ पुसून माऊली चालले आहेत आणि व्यासांची पदे पाहता व्यासांनी काय शब्द योजले आहेत त्याचा विचार जे करतायत. पण व्यास जे बोलतात तेच माऊली सांगतील असं काही. ज्ञानेश्वरीमध्ये काही ठिकाणी असं लक्षात येईल आपल्याला की गीतेच्या काही पदांची व्याख्या माऊली करत नाही. काही श्लोकांना ते महत्त्वही देत नाही. काही श्लोकांवर एका ओळीमध्ये टीका करतो. काही वेळेला तो विषय त्यांनी सोडून ते पुढे गेले. काही वेळेला स्वतंत्र माऊलींनी विचार मांडलेला आहे. याचं कारण असं आहे माऊलींनी ते स्पष्ट केलेलं आहे की व्यासांनी काय सांगितलं त्याचा अनुवाद माऊली करत. इतर सर्व टीकाकारांचं लक्ष असं दिसतं की हा शब्द व्यासांनी काय बोलला असावा, त्या शब्दाची व्युत्पत्ती काय असा विचार इतर टीकाकारांनी केलेला दिसतो. माऊलींचा तसा विचार नाही. माऊली सरळ सरळ भगवंतांना जे अभिप्रेत आहे ते भगवंतांचं हृदय बोलतात. याचं कारण माऊली हे साक्षात भगवंत. जनाबाई म्हणतात तसं की महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. ते साक्षात भगवंतच असल्यामुळे ते सरळ सरळ भगवंताचं काय अभिप्रेत आहे तेच नाही. म्हणून ज्या ठिकाणी भगवंतांनी विशेष जोर करून पार्थाला सांगितले काही गोष्टी काही शब्देवर सांगितलेले आहेत
काही निर्धाराने सांगितलेले आहेत तिथे माऊली मात्र जोर देतात. तसंच भगवंतांनी सर्व साधन मार्गाचं सार या ओळीमध्ये सांगितलंय. ते म्हणतात तया सांतक करण चिता सकळ काम उपशांता परमात्मा सर्व दुरी नाही. पहिलं पद या ओळीतलं तया असेल. तया म्हणजे त्यांना. आता त्यांना म्हणजे कोणाला? माऊलींनी पुढे त्यांची विशेषणा दिलेली की ते सकल काम उपशांत आहे आणि सांतक करण चिता. पण प्रश्न असा आहे की ते एकदम जन्मजात सकल काम शांत झाले का? जन्मजात सांतक करण चित्त झाले का? म्हणून जेव्हा त्यांनी तया म्हटलं तेव्हा त्या तयाच्या मागे काहीतरी इतिहास. जसं शाळेमध्ये बक्षीस समारंभाच्या वेळेला जाहीर केलं जातं की सर्व शाळेमधून जो प्रथम आलेला आहे त्याला हे बक्षीस. पण त्याला त्या विद्यार्थ्याला या त्याला शब्दाच्या मागे बराच इतिहास. एक तर तो त्या शाळेचा विद्यार्थी, त्या विद्यार्थ्यांनी सर्व शाळांमधून जे यश मिळवायचं आहे ते सगळ्यांपेक्षा चांगलं मिळवलेलं त्या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यास केलेला आणि ते यश प्राप्त करून घेतलं म्हणून त्याला बक्षीस. तसं माऊली सांगतात तया सांतक करण. त्यांनी काहीतरी असं साधन निश्चित अंगीकारलेलं आहे की ज्यामुळे त्यांचं अंतःकरण जिंकलं गेलं. त्यांच्या ठिकाणच्या सर्व वासना कामना यांचं उपशम झालेलं असं त्यांनी काहीतरी निश्चितपणे केलेलं आहे म्हणून त्यांना तया. त्या तया मागे माऊली सांगतात 3 गोष्टी महत्वाच्या. एक म्हणजे तो जन्माला आला तर मनुष्य जन्माला आला का इतर वेळी जन्माला आला ही सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट. आचार्य जे सांगतात मनुष्यत्व महापुरुष संश्रय त्यातलं मनुष्यत्व. मनुष्यत्व त्याला प्राप्त झालं हा जसा महत्वाचा भाग तसा पुढे त्यांनी सांगितलं की मुमुक्षुत्व आलं. मोक्षाची कांक्षा मोक्षाची इच्छा त्याच्या अंतःकरणात आहे. मनुष्य जन्माला येणं हे एक वेळ सोपं आहे, त्यापेक्षा मोक्षाची इच्छा असणं हे आणखी कठीण आहे. आणि त्याहीपेक्षा कठीण प्रकार सांगतात की अशी जरी इच्छा झाली तरी महापुरुष संश्रय झाला, महापुरुषांचा आश्रय प्राप्त झाला. उत्तरोत्तर 3 गोष्टी कठीण. आणि या 3 गोष्टी ज्याच्या ठिकाणी जुळल्या त्याच्यासाठी ते म्हणतात तया. त्या महापुरुषांचा संश्रय झाल्यानंतर त्यांनी मार्ग दाखवल्याप्रमाणे साधन केलं आणि म्हणून मग सांतक करणं जिथं झालं. म्हणून सकल काम उपशांत झाला. माऊलींचा एक फार सुंदर वाक्य आहे. माऊली म्हणतात ब्रह्मी ब्रह्म होणे हे नोंदी तुका बोलतील वाचे भाषा. ते म्हणतात की मी ब्रह्म झालो सांगणारे बरेच भेटतील, पण ब्रह्मी ब्रह्म होणे परब्रह्म स्वरूपामध्ये परब्रह्म होऊन राहणं हे सोपं नाही. म्हणतात ब्रह्मी ब्रह्म होणे हे नोंदी तुकाचे बोलतील वाचे वाचाळ. जे सांगतात की आम्ही परब्रह्म स्वरूप झालेलो तर त्यांना वाचाळ म्हणतात. आणि परब्रह्म स्वरूप जर व्हायचं असेल तर त्याला 3 अटी सांगतात. त्या फार महत्वाच्या अटी. पहिली अट सांगतात ते पूर्वीचे सुकृत. दुसरी अट सांगतात ये जन्मी कमाई. तिसरी अट सांगतात तिसरी ते पाणी गुरुकृपा. तिहींचा संयोग अभ्यासावा योग तरीच घडे संग ब्रह्म. पहिल्यांदा पूर्वीचं सुकृत पाहिजे काहीतरी, त्या सुकृताच्या योगाने मनुष्यत्व आला पाहिजे आणि मुमुक्षुत्व निर्माण झालं पाहिजे. ते झाल्यानंतर ये जन्मी कमाई ह्या जन्मामध्ये महापुरुषांचा संश्रय करण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. महापुरुषांची कृपा झाल्यावर साधन केलं पाहिजे. तिसरी ते पाणी गुरुकृपा आणि तिहींचा संयोग अभ्यासावा असं सांगितलं. ह्या सगळ्यांची सांगड पडल्याशिवाय ब्रह्मस्वरूप प्राप्त करणं हे काही सोपं. आद्य शंकराचार्यांच्या चरित्रात अशी एक हकीकत झाली की त्यांचा आचार्यांचा मोठा आवडीचा सिद्धांत की ब्रह्मसत्यम जगत जीव ब्रह्म. त्यांच्यापाशी जे अनेक शिष्य जमा झाले होते त्यातही हौसे लवसे लवसे असे सगळे प्रकार त्यात. एका शिष्याला त्यांच्या या सिद्धांताबद्दल अंतःकरणामध्ये संशय होता की महाराज सांगतात सर्वच ब्रह्म आहे असं कसं म्हणतात. आम्हाला तर एक म्हैस दिसतं एक गाढव दिसतं ते देखील कसं ब्रह्म आहे.
एकदा काशीच्या दशाश्वमेध घाटावर स्नान करून आचार्य आणि त्यांचे शिष्य परत येत. ते काशीला अरुंद गल्ल्यामुळे एका त्या गल्लीमधनं एक हत्ती पिसाळलेला धावत आहे आणि त्याच्यावर जो माहूल त्याचा आटोकाट प्रयत्न चालला होता त्या हत्तीला आवडण्याचा, तो काही आवडत नाही. म्हणून हा माहूल लोकांना ओरडून सांगत होता की अरे पळा, या हत्तीच्या पायाखाली याचं तुडवलेलं पळा. आणि हे ऐकल्याबरोबर आचार्य मागे वळले, धाव सुटले. त्यांच्या मागोमाग त्यांचे सर्व शिष्य. हत्ती निघून गेला. हा शिष्य आगाऊ जो होता तो पुढे झाला. तो म्हणाला, महाराज, हा दिवस माझ्या मनात शंका होतीच म्हणाला. अहो म्हटलं, तुम्ही सगळं सांगता की ब्रह्म सत्य आणि जग मिथ्या आहे, पण तो हत्ती अंगावर आला तो मिथ्याच आहे. त्याला घाबरून तुम्ही पळायचं कारण काय? तो जर ब्रह्मस्वरूप आहे, त्याला घाबरून पळण्याचं कारण काय? तो तर मिथ्याच आहे. आचार्य हसले आणि त्यांनी त्याला उत्तर दिलं, रे मुलं, मला आहे ना मिथ्या. जसा तो हत्ती मिथ्या आहे तसं माझं पळणं देखील मिथ्या आहे. आता त्याच्या मनामध्ये तरी संशय राहिला. त्याला असं वाटतं की बुद्धीच्या जोरावर एक चिकित्सक उत्तर त्यांनी दिलं आणि आचार्यांना हे बरोबर माहित होतं. गुरु त्यांनाच म्हणायचं की शिष्याची मर्म जे जाणतात ते गुरु. याच्या मनामध्ये काय खोट राहिलेली आहे, कुठे संशय राहिलेला आहे, ते अचूक त्यांना माहिती. एक दिवशी असेच ते काशीत फिरत असताना एका लोहाराच्या दुकानासमोर हे सगळे आले. त्या लोहाराने रस तापवलं होतं भट्टीमध्ये आणि तो होतायचा होता. या आचार्यांनी शिष्याला बोलवलं, इकडे बाळा. अरे ब्रह्मसत्य आणि जगमिथ्या याबद्दल संशय आहे ना तुझ्या मनामध्ये? होय म्हणाले, मला अजून काही ते पडलेलं. हे बघ म्हणाले, हा लोहारही ब्रह्मच आहे, त्या लोखंडाचा रसही ब्रह्म आहे, मी देखील ब्रह्म आहे, तू देखील ब्रह्म आहे, सर्वस्व त्या ब्रह्माचा आविष्कार, ब्रह्माशिवाय काही नाही. हो म्हणाला, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे बरोबर. बरं, त्यांनी त्या लोहाराला जवळ बोलवलं. म्हणाले, तू रस माझ्या उजळीत ठेवू. आणि त्यांनी उजळीत ओतायला लावलं. आचार्याने पाणी तेव्हा तसा तो लोहाचा रस आणि मागे वळून त्या शिष्याकडे बघतात तर तो काही मैल पळून गेला. ब्रह्मसत्य जगन्मिथ्या हा शब्दांनी म्हणण्याचा भाग दिसतो आणि अनुभूतीला येण्याचा भाग दिसतो. जर केवळ वाक्याने, शब्दांनी जर ते ज्ञान झालं असतं आणि त्या वाक्याने जर तो ब्रह्मस्वरूप झाला असता तर बाकी सगळ्या लोक शास्त्रांनी सांगितलेच नाही. माऊली म्हणतात असं होत नाही. त्यासाठी तो स्वांतःकरण जिथं व्हायला लागतो आणि सकल काम शांत व्हायला लागतो. त्याचं जे अंतःकरण आहे त्या अंतःकरणामध्ये जोपर्यंत वासना आहे, त्या अंतःकरणाच्या वृत्ती जोपर्यंत प्रपंचात गुण आहे, तोपर्यंत ब्रह्मस्वरूपाचा विचारही त्यांनी करू नये. तोपर्यंत तो ब्रह्मस्वरूप होऊ शकत, ती अनुभूती त्याला प्राप्त होऊ शकत. माऊलींनी एक फार सुंदर उदाहरण दिलेलं आहे. जीव आणि परब्रह्म यातला भेद समजून सांगण्यासाठी फार सुंदर माऊलींनी दृष्टांत दिलेलं, अत्यंत भारी. त्यांनी असं सांगितलं की आकाशात सूर्य होता आणि आजूबाजूला सगळे ढग होते त्या सूर्याच्या भोवती. ते पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे हे ढग थोड्या वेळाने पाऊस पाडायला लागले, त्यातनं वर्षा व्हायला लागली आणि खाली त्याचा एक डबका असतो. त्या डबक्यामध्ये आकाशात उगवलेल्या सूर्याचं प्रतिबिंब दिसायला लागलं. माऊली सांगतात की परब्रह्म स्वरूप हे सूर्यासारखे आणि जीव हा त्या डबक्यातल्या सूर्याच्या प्रतिबिंबाचा आहे. आणि डबकं काय आहे? त्यांनी सांगितलं की यया आठ्यांची साम्यावस्था ते माझी परमप्रकृती पाहतात, जे नाम व्यवस्था जीव आहे. मनबुद्धी अहंकार हे अंतःकरणाचे भाग आणि सूक्ष्म पंचमहाभूत ही प्रकृती, या प्रकृतीमध्ये परब्रह्माचं पडलेलं प्रतिबिंब म्हणजे जीव. ह्या डबक्यामध्ये जे पाणी आहे त्याचं नाव वासना आणि डबकं जे आहे त्याचं नाव प्रकृती. त्यात प्रतिबिंब पडलंय ते जीव आणि सूर्य ते परमात्मा, अशी कल्पना. आता पहा, जीव हा त्या सूर्यावरून काही वेगळा झालेला आहे का? तो वेगळा झालेला नाही, तो भ्रम आहे. जोपर्यंत डबका आहे तोपर्यंत प्रतिबिंब आहे.
संपलं की ते प्रतिबिंब जाणवलं म्हणजे बिंबातच. म्हणजे जीवाला वेगळेपण असं काही आहे का? मुळीच नाही. पण त्या प्रकृतीच्या सहाय्याने, वासनांमुळे तो स्वतःला वेगळं समजून नसलेला आहे. तो स्वतःला जीव समजून नसलेला. या जीवाचं जीवपण जायला उपाय काय? तर त्यांनी सांगितलं की त्या सूर्याचीच किरण डबक्यातलं पाणी आटवतं आणि ते पाणी आटलं प्रतिबिंब बिंबात. तसं त्या परमात्म्याचीच आत्मशक्ती, जिला देवात्मशक्ती म्हणतात, ती देवात्मशक्तीच गुरु परंपरेने प्रकटते आणि तीच वासना आटवत जीवात शिरते. त्याचं परब्रह्म स्वरूप तीच प्रकट करते. ही जी परब्रह्म होण्याची प्रक्रिया आहे त्या जीवाची, त्या प्रक्रियेमध्ये वासनांचा नाश होतो. आणि म्हणून त्यांनी म्हटलं की सकल काम उपशांत आणि स्वांतःकरण गीता आधी म्हटले, त्यामध्ये सगळं अंतःकरण हे आवरतं. माऊलींनी जी वेगवेगळ्या प्रक्रिया सांगितलेल्या अंतःकरण आवरण्यासाठी, त्यात त्यांनी आपणहून होणारी जी महायोगाची प्रक्रिया आहे त्याला पंथरा, त्या पंथराच्याच महात्म्य त्यांनी मोठ्या प्रकर्षाने सांगितलं. सर्व प्रक्रियांचे उल्लेख माऊलींनी केलेले आहेत. त्या भिन्न भिन्न प्रक्रियांमुळे भिन्न भिन्न संप्रदाय झाले. आता हे स्वांतःकरण जिता असं आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा हे अंतःकरण म्हणजे नेमकं काय याचा थोडा विचार करायला पाहिजे. ज्या भगवंतांच्या संकल्पामुळे, त्या भगवंतांच्या अधिष्ठानावर, परब्रह्माच्या अधिष्ठानावर मायारूप जगाचा पसारा झाला, तो पसारा ज्या क्रमाने झाला, ते करणारी जी त्यांची वृत्ती आहे, तीच वृत्ती अंतःकरण म्हणून त्या जीवाच्या मागे लागली. त्या वृत्तीचे 4 किंवा 5 भाग शास्त्रांनी केले. वेदांतामध्ये अंतःकरण पंचक सांगितलं, नाथ संप्रदायामध्ये देखील अंतःकरण पंचक सांगितलं, आणि शिवाय वेदांतामध्ये योगशास्त्रामध्ये अंतःकरण चतुष्टय असा विचार. चतुष्टय म्हणजे 4 भाग आणि पंचक म्हणजे 5. 4 भाग त्यांनी सांगितले, मन, बुद्धी, चित्त, अहंकार. तेव्हा त्याला चतुष्टय म्हणतात. त्यात 5वा भाग त्यांनी जेव्हा चैतन्य म्हणून घातला नाथ संप्रदायाने, तेव्हा त्याला पंचक म्हणाले. वेदांतामध्ये देखील जेव्हा अंतःकरण पंचक म्हणतात, तेव्हा मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे 4 आणि 5वा अंतःकरण म्हणतात. ते अंतःकरण म्हणजे नेमकं काय याचा विचार केला तर नाथ संप्रदायाचे लोक ज्याला चैतन्य म्हणतात त्याला ते अंतःकरण. आता ह्या ज्या वृत्ती आहेत, या वृत्तींच्या सहाय्याने रात्रंदिवस हा जीव स्वतःला वेगळा समजत असलेला आपल्याला देह समजतोय, ह्या प्रपंचामध्ये आपलं स्वतंत्र अस्तित्व समजतोय आणि वासना वाढवत असलेला आहे. तर माऊलीने फार सुंदर सांगितलंय की हा विचारोनी अहंकारासाठी आणि अस्तित्वाची वस्तू वास्तविक पाहता किती सोपं आहे की हा जो त्या जीवाला अहंकार आहे की मी देह आहे, मी म्हणजे वासना, मी म्हणजे हे, मी म्हणजे ते, मी म्हणजे सुख, मी म्हणजे दुःख, हा जो अहंकाराचा भाग आहे, मी आणि माझेपणाचा भाग आहे, हा जर त्याचा सुटला तर तो ब्रह्मस्वरूप आहे. म्हणून एक सोपं गणित म्हटलेलं की आत्मतत्व अधिक वासना बरोबर जीव. जीवात जर वासना निघाल्या, संकल्प विकल्प निघाले, तर जीव परब्रह्म झाला. इतकं सोपं ते गणित. पण माऊली सांगतात असं असलं तरी म्हणाले आपणच त्याच्यामध्ये गुरफटून बसलो. त्याच्यासाठी 2-3 बहारीचे दृष्टांत माऊली देतात. एक म्हणतात एरवी कोश कीटकाची आपली, तो आपण आहे आपण आहे. कोशाच्या किड्याचा एक दृष्टांत देतात. हा कोशाचा जो रेशीमाचा किंवा कोशाचा जो किडा असतो, त्याचं एक वैशिष्ट्य असं की तो स्वतःला आपल्या जाळ्यातून धागा निर्माण करतो आणि त्याचा स्वतःभोवती कोश करून स्वतः त्या घडतो. तसा हा जीव स्वतःच वासनांमध्ये गुरफटतो, स्वतःच त्या वासना निर्माण करतो आणि त्याच्यामध्ये भटकतो. तसा तो कोश कीटकासारखा जीव या प्रपंचात अडकलाय म्हणून सांगतो. दुसरा ते दृष्टांत देतात का प्राप्तीची वेळ निदैवा अंधारेपणाची जोर की असते आपले डोळे आपण. आता वास्तविक पाहता या जन्माला आल्यानंतर त्याचं कर्तव्य काय? आत्मवस्तूची प्राप्ती करून घेणं, मी कोण आहे हे समजून घेणं, हेच त्याचं कर्तव्य.
पण त्याला ते कधी सुचत नाही. त्या वासनांमध्ये तो एवढा भरलेला आहे की त्याला प्रपंच आणि मी याच्याशिवाय दुसरं सुचत नाही. मग गुरु कोण, परमात्मा कोण, साधू संत कोण, कुणाकडे विचार करायला तो तयार. मामा सांगायचे जो प्रपंचात पडलेला असतो त्याची अशी स्थिती असते म्हणाले की पैसा मारा परमेश्वर, पत्नी मेरी गुरु, बाल बच्चे साधू संत, सेवा किसकी करू, अशी त्याची स्थिती असते. याच्या पलीकडे विचार करायला तो तयारच नाही. आणि म्हणून तो स्वतःला स्वतः गुरफटत असतो. माऊलींनी दृष्टांत दिला की प्रार्थनेची वेळ निदैव आंधळेपणाचे डोळे. एखाद्याला समोर महात्मा दिसला तरी देखील तो त्यांना टाळून पुढे जाईल, पण स्वतःचं कल्याण करून घेणार. त्याला एक दृष्टांत माऊली देतात की एक निदैवी होता. निदैवी याचा अर्थ जन्मदरिद्री, जन्मापासून दारिद्र्य त्याच्या मागे लागलेला आहे आणि दैव ज्याला अनुकूल नाही असा. म्हणजे त्या निदैवी जन्मदरिद्र्याची, कर्मदरिद्र्याची कथा अशी सांगतात की दलिंदर चला दर्या. त्याचा सुंदर दोहा आहे संतांचा की दलिंदर म्हणजे हा निदैवी की जो कुठेही गेला तरी त्याचा कार्य कधी होणारच नाही, कारण ते तसं दैव घेऊन आलेलं. तर दलिंदर चला दर्या में, गरम चले साथ, मोती रहे पाणी, शंख लागे हात, अशी त्याची स्थिती असते. तसा हा निदैवी. हा एकदा रस्त्याने निघाला आणि त्याच वेळेला नेमका शंकर पार्वतीचा संवाद चालू होता. त्या पार्वती मातेला यांची दया आली. काय हा मनुष्य भिकाऱ्यासारखा आणि किती हाल अपेष्टांमध्ये राहतो, याला जर काही दिला थोडं धन तर काही बिघडेल का नाही. हे म्हणाले मी लाख देईन त्याला, पण त्याचं दैव नको का ते सांभाळायला आणि घ्यायला. त्या म्हणाले असं त्याचं आपण दिलं तर त्याला का नाही मिळणार. ते म्हटले देऊन बघ म्हणाले. आणि मग त्यांनी आपल्या लिलेनी त्या पार्वती मातेने तो रस्त्याने चाललेला असताना त्याच्या वाटेमध्ये समोर एक भलं मोठं रत्न ठेवलं. भलं मोठं रत्न की ज्या रत्नाची किंमत पृथ्वी विकली तरी होणार नाही एवढं होतं. आणि हा आपला रमत गमत चाललेला रस्त्याने. यांची कल्पना अशी की त्याला समोर दिसेल तो उचलून घेईल, त्याचं कल्याण. नेमका ते रत्न थोड्या 4-5 हातांवर आलं आणि याच्या कर्मानी याला बुद्धी झाली. बुद्धी कर्मानुसार आहे, जसं पूर्वसंचित आहे त्याप्रमाणे ती बुद्धी होत असते, प्रारब्धानुसार बुद्धी. त्याला बुद्धी झाली. तो विचार करायला लागला की म्हणा आपल्याला डोळे आहे म्हणून आपण व्यवस्थित चालतो, आंधळे कसे चालत आणि त्या आंधळ्यांना कसा त्रास होत असेल, म्हणून जरा आपण आंधळ्यांसारखं चालून बघावं. त्याचे डोळे पिटले, तो चालायला. नेमका त्या रत्नाला धडपडला आणि समोर जाऊन पडला आणि तो उठला डोळे चोळत म्हणाला आंधळ्यांना का त्रास होतो, असे धडपडत असतील आणि पुढे चालायला लागला. ते रत्न राहायला बाजूला. माऊली सांगतात प्राप्तीची ही वेळ निदैवा आंधळेपणाचे डोळे. असं प्राप्त होण्याची वेळ आली की जो निदैवी असतो त्याला बरोबर आंधळेपणाचे डोळे सुचतात. तशी या जीवाची कथा झाली आहे. एक तर यांनी स्वतःला बांधून घेतलेलं, स्वतः रात्रंदिवस त्या बंधुबंध असलेला, गुरफटलेला, आणि कुणी सोडवायला आलं तर त्याचा विचार करायला तयार नाही. नेमकं त्यावेळेला याचं कर्म आठवतं. नेमकं ते पुढे सांगतात की जैसी सुखाचे अंग वारे नळिका गोविंदनी गेली मोहरे, तेणे उडावे परी न पुरे. आणखी एक दुसरा भाग आहे या जीवाचा. हंतसून त्याचा आणखी एक काय याच्यापाशी जन्मजात शंका, संशय. समर्थांनी प्रापंचिक साधन आणि सिद्ध यांच्यामध्ये भेद एका वाक्यात सांगितला. ते म्हणतात संशय रहित साधन त्याची सिद्धांच्या सिद्ध सिद्ध आहे. त्याचं कारण एकच की त्यांच्या ठिकाणी संशय आणि आपण सिद्ध नाही, आपण साधक आहोत. याचं कारण आपल्या ठिकाणी संशय. हा संशय कुठला अगदी 5वी पासून पूजलेला, जन्मापासून आलेला आहे आपल्या ठिकाणी. आणि तो संशयच आपल्याला गप्प बसतो. आपल्याला जर कोणी सांगितलं की अहो तुम्ही भगवतस्वरूप आहात, ब्रह्मस्वरूप आहात, आपण त्याला म्हणू तुझा स्क्रू ढिला झालाय का. मी जर भगवतस्वरूप असतो तर माझी ही स्थिती असती का. नाना संशय आपले सुरू. तो संशय जिथपर्यंत आहे तिथपर्यंत त्या संशयाच्या साह्याने तो त्यात गुरफटत असतो. आणि तो संशय इतका घट्ट असतो की ज्याचा नाश.
ग्रीस देशामध्ये एक संशयवाद्यांचा संप्रदाय होता. जसे जगामध्ये भिन्न भिन्न संप्रदाय, तसा एक संशयवाद्यांचा एक संप्रदाय होता मधल्या या 2-3 शतकांपूर्वी. तर त्या संप्रदायामध्ये एक पायरो नावाचा एक गुरु, तो त्याच्या शिष्याबरोबर रस्त्याने जात होता. आता हा गुरु संशय त्या संप्रदायाचा असतो आधारित आणि शिष्य त्याचा असतो. तर रस्त्याने जात असताना या गुरुला समोर मोठ्या खड्डा दिसला आणि हा शिष्याला म्हणतोय की खड्डा दिसतोय, पण हा खड्डा असावा की नाही रे, मला जरा संशय आहे. तो शिष्य म्हणाला, आपण पुढे जात राहू, असेल तर असेल, पुढचं पुढे बघू. ते गुरु पुढे होते, ते नेमके खड्ड्यात आणि खड्ड्यात पडल्यावर ते ओरडून या शिष्याला सांगायला लागले, अरे जरा मला काढ बाहेर. तो यांचा शिष्य तो म्हणाला, तुम्हीच खड्ड्यात पडला असाल कशावर आणि तुम्हीच मला काढ म्हणत असाल कशावर. तर ह्या संशयाची कथा माऊली एका दृष्टांताने सांगतात. ते म्हणतात की शुकाचेनी अंग भारे नळिका भवनवी एरी मोहने. एक दृष्टांत आहे. पारध्यांना पोपट जर पकडायचा असला तर त्याला पकडण्याची त्यांच्याविषयी ही होती. तो पोपट आहे ना, त्याची चोच म्हणून तीव्र असते, तीक्ष्ण. त्याला जर घरट्यात हात घालून कोणी पकडायला गेलं तर ते बोटाचा तुकडा काढला, इतकी त्याची चोच तीव्र असते. मग त्याच्यासाठी एक पारध्यांपाशी युक्ती त्या पोपटाला पकडण्याची. त्या पोपटांची वस्ती ज्या झाडाजवळ असेल त्या झाडाच्या एखाद्या फांदीला ते अशी दोरी बांधून ठेवतात आणि त्या दोरीच्या मध्ये एक काडी असते. त्या काडीला दोन्ही बाजूने दोरी बांधली आणि त्या काडीच्या भोवती एक नळी, बांबूची पोकळ नळी घालते आणि त्या नळीच्या मध्ये काडीच्या मध्ये बंधन असतं. ती नळी कांटेभोवती फिरू शकते आणि त्याच्यावर आमिष ठेवतात, काहीतरी पेरू म्हणा, मिरची म्हणा. तो पोपट आमिष बघून येतो, त्या नळीवर बसतो. नळीवर बसल्याबरोबर शुकाचे अंग भारे नळिका भोविंदने एरी मोहने. त्याच्या स्वतःच्या वजनाने ती नळी हलते आणि नळी हलल्याबरोबर हा शुक पोपट हा खालच्या बाजूने येणार. आता साधी आणि सोपी गोष्ट आहे. खालच्या बाजूने आला तर त्यांनी पंजे सोडून द्यावे, पण आपण पडू का काय तेणे बुडावे परी न पुरे मन शंका. त्याच्या मनात अशी शंका येते की आपण पडू का काय, आणि म्हणून तो आपल्या पंजांनी ती नळी आणखी घट्ट धरून ठेवतो आणि ती नळी उलटी होते, त्याच्याबरोबर नळी उलटा, त्याचे पंजे वर आणि डोकं खाली. पण असा खाली डोकं वर तो राहतो, उडायचा प्रयत्न करत नाही, कारण त्याच्या मनात संशय की आपण पडू खाली, तर वास्तविकता याला पडण्याचं काय कारण. आणि तो इतका घट्ट तिथे बसतो, माऊली म्हणतात की वायाची मानपिळी आठवी ही आवडी पिठांतून नळीत ठेवतो. तो उगीच पडतो म्हणून आणखी मान आपली आवडतो, फिरवतो, चोचीने ती नळी परत घट्ट धरतो, पंजांनी तर धरलेलीच असते आणि तिथनं सुटत नाही. ऐसा काजेविण आतुरला तो सांग पाय काय आणखी बांधला. माऊली म्हणतात कारणाशिवाय असा तो त्यात दूध नाही, त्याला दुसऱ्या कोणी बांधून ठेवलं, स्वतःचा अडकून पडलं आणि मग न सोडीचं जरी नेला तोडून अर्धा. माऊली म्हणतात तो इतका घट्ट त्याला भिजून बसतो की त्याला अर्धा कापून नेला तरी तो सोडत नाही काही. मग त्या पारण्याचं काम सोबत तो जर त्याला सरळ पकडतो, नळी सकट घेऊन. तशी या जीवाची स्थिती आहे. याला प्रपंच करायला कोणी सांगितलं, याला वासना वाढवायला कोणी सांगितलं, कुणीही नाही. पण तरी सुद्धा रात्रंदिवस तो प्रपंच करतोय आणि त्या प्रपंचामध्ये घट्ट चिकटून बसलाय, त्यातून निघायचं नाही. मामा म्हणायचे वास्तविक पाहता प्रपंच सोपा आहे का परमार्थ सोपा आहे. प्रपंचापेक्षा खरं म्हणजे परमार्थ सोपा आहे. या प्रपंचामध्ये ज्या नाना युक्त्या खिंड लढवताना लोक करत असतात त्यांचं जर कौतुक पाहिलं तर असं वाटेल की परमार्थ फार सोपा. प्रपंच खरं म्हणजे अवघड आहे, अनेक जणांना सांभाळून तो करावा लागतो. पण त्या प्रपंचाला एखादं नाणं जसं वापरून गुळगुळीत करावं, तसं तो प्रपंच घासून घासून आपण इतका गुळगुळीत करून टाकला की आपल्याला अत्यंत सोपं वाटतं. त्यात ते नवलच वाटतं. ते किती सोपं वाटतं. एखादा वेडसर पोरगा असेल तर त्याचे आई बाप आणि शेजारी सहज सांगतात की अहो लग्न करावं, त्याचं होईल शाळा.
ते प्रपंचाबद्दल आत्मविश्वास बाहेर येते. या भीती आहे की वेडसर माणूस आहे, शहाणेपणाने प्रपंच करेल अशी खात्री आहे अंतःकरणात. इतका तो प्रपंच आम्ही सोपा करून टाकलेला आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही रात्रंदिवस गुरफटत चाललेलो आहोत. आणि मग जर आमचं अंतःकरण त्यातच गुरफटलं, रात्रंदिवस प्रपंचाचाच विचार करायला लागला, त्यातनं बाहेर निघायचं नाव घेत गेलं, तर आम्ही स्वांतःकरण जिथं व्हायचं कसं? माऊली म्हणतात आपली जी अंतःकरणाची खेवण आहे त्यात वृत्तींचे 4 प्रकार आहेत. त्यातली एक वृत्ती ती कायम संकल्प विकल्प करत असते. संकल्प याचा अर्थ अमुक गोष्ट मी करेन आणि विकल्प याचा अर्थ संशय, हे होईल काय असं जे संकल्प विकल्प करत राहतं त्याला म्हणतात मन. मग दुसरा भाग सांगितलं त्याला नाव चित्त. हे मन स्थिर झालं आणि ते चिंतन करायला लागलं एखाद्या विषयाचे, त्याला चित्त. तिसरा भाग सांगितला बुद्धी. एखादी गोष्ट आपण करतो आहोत त्यात ती योग्य आहे का अयोग्य आहे असा सारासार विचार करून ठरवणारी जी असते तिला बुद्धी. आणि चौथा तो अहंकार. मी आणि माझं असा विचार जो सारखा करत असतो त्याला म्हणतात अहंकार. आणि 5वं जे चैतन्य किंवा अंतःकरण म्हटलं, ते अंतःकरण किंवा चैतन्य या सगळ्यांना टवटवीत आणणारी शक्ती, या सगळ्यांना चालवणारी शक्ती या वृत्तीला. आता ह्याच 4 वृत्तींच्या सहाय्याने आपण प्रपंचामध्ये गुरु रात्रंदिवस. मग त्यातून जर बाहेर निघायचं असेल तर या 4 वृत्तींची निवृत्ती झाली पाहिजे. ह्या वृत्ती जेव्हा प्रपंचाकडे धावतात तेव्हा त्या प्रपंच शब्दातला प्र त्या वृत्तींना लागतो आणि त्याला आपण प्रवृत्ती. आणि ह्याच वृत्ती जेव्हा निराकार निर्गुण अशा परमात्म्याकडे धावायला लागतात तेव्हा त्याचा नी त्याला लागतो आणि ती वृत्ती निवृत्ती. मग प्रवृत्तीकडे जाणं आणि निवृत्तीकडे जाणं असे 2 भाग झाले. आपल्या वृत्तींचा प्रवाह प्रपंचाकडे जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण प्रापंचिक. शक्तिपाताने नेमकं काय होतं? हा जो प्रपंचाभिमुख वृत्तींचा प्रवाह आहे तो निवृत्तीमय केला जातो, तो परमात्म्याला अभिमुख केला जातो, तो प्रवाह बदलला जातो. हा प्रवाह बदलण्याचं जे कार्य आहे त्याला शक्तिपात, त्यालाच कृपा. आणि ती कृपा झाली की वृत्ती आपली वृत्ती सोडून निवृत्त व्हायला. माऊलींनी एक फार सुंदर उदाहरण सांगितलं. ते म्हणतात हा जो मार्ग आहे पंथराजाचा, या मार्गाचं एक वैशिष्ट्य आहे की आधवे अभ्यासूसरे पैसे. सद्गुरूंनी कृपा केल्यानंतर वेगळा असा अभ्यास तुम्हाला काही करायचा नाही. आधवे अभ्यासूसरे पैसे ठेव, फक्त बसायचं आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्या शक्तीला शरणागत होत राहायचं. काय होतं ते बघायचं, एवढाच अभ्यास. आणि याचं वैशिष्ट्य असं आहे म्हणाले की समाधी ऐलाळी उतरते. समाधी अलीकडे या तीरावर येते. माऊलींचं फार मोठं मार्ग सांगणं आहे. अशी कल्पना करा की प्रपंचाची नदी मधून वाहते. याला वासनांची नदी म्हणा, कर्माची नदी म्हणा, प्रपंचाची नदी. तिच्या पलीकडच्या तीरावर परमात्मा, तिच्या पलीकडच्या तीरावर समाधी आणि या नदीच्या अलीकडच्या तीरावर आपण, म्हणजे प्रपंचाच्या अंगाला आपण. आता आपल्याला जर तरुण जायचं असेल ही नदी तर नाना प्रकारचे मार्ग आपल्याला उपलब्ध आहेत. एक तर नावेतून जा, पोहून जा, किंवा नदीला जिथे उतार असेल अशा ठिकाणी उतार वाहून जा. तर याप्रमाणे सर्व संप्रदायांचे मार्ग आहेत असं माऊलींचं सांगणं की काही संप्रदाय असे नदी पोहून जाण्याचे मार्ग सांगतात, काही नावेतून बसून जाण्याचे मार्ग सांगतात, काही पोहण्यामध्ये सोपा पाय उतारा असा पाय उतार पाहून जाण होतात. पण हा जो पंथराज आहे त्याची पद्धत त्याच्यापेक्षा अगदी भिन्न आहे. ते म्हणतात त्या गुरुकृपेच्या प्रांतामध्ये, त्या पंथराजाच्या प्रांतामध्ये उलट होतं म्हणाले. तुम्ही पोहून घेऊन जाऊ नका, तुम्ही आहे तिथेच राहा. पण पलीकडच्या तीरावरची समाधी अलीकडे येते याचा अनुभव तुम्ही निश्चित घ्या. ती समाधीच अलीकडे येते. मामा फार सुंदर त्याचं विवरण सांगायचं. ते म्हणायचे पहा, प्रपंचाची नदी या दिशेवरून या दिशेला अशी चाललेली पहा. यालाच वृत्ती म्हटलं, या वासना.
सद्गुरूंची कृपा झाली की त्या नदीचा प्रवाह बदलला. तो प्रवाह उलटा या दिशेवरून या दिशेकडे जायला लागला. तो जो प्रवृत्तीकडे वाहणार आहे तो निवृत्तीकडे जाणार. आता पहा, नदीचा प्रवाह बदलला की नदीचे तीर बदलले. आपोआपच प्रपंचाचा तीर पलीकडे जातात, परमार्थाचा तीर अलीकडे येते. समाधी आयलाडी उतरली. अशी त्या निवृत्ती जर व्हायची असेल तर त्या निवृत्तीसाठी त्यांची कृपा व्हायला, आणि ज्याला अशी कृपा झालेली आहे त्यालाच ते म्हणतात तय. जे जो मनुष्य जन्माला आलेला आहे, ज्याच्या अंतःकरणात मोक्षाची इच्छा आहे, शिवाय महापुरुषांची कृपा झालेली आहे, त्याला तया स्वांतःकरण जिता सकल कामोपशांता परमात्मा परवता जोरी नाही. पण तो स्वांतःकरण जिथं कसा होता, आपलं एवढा त्या अंतःकरणाचा विस्तार आहे, रात्रंदिवस ज्या अंतःकरणाचा व्यापार चाललेला आहे, त्या अंतःकरणाला जिंकणारा तो कसा होतो आणि सकल कामोपशांता कसा होतो. तर 5व्या अध्यायामध्ये शेवटी माऊलींनी हा विषय फार सुंदर सांगितलेला आहे. ते म्हणतात की तरी वैराग्याचे आधार. आता ती सुरुवात कशी होते ते थोडक्यात सांगितलंय, तो भाग आवडतो. ते म्हणतात तरी वैराग्याचे आधार जी ही विषय दवडून बाहेर शरीरी एकंदरे केली बघ. त्यांनी काय केलं असेल तर शरीरामध्ये सद्गुरु कृपेने जी शक्ती प्रदत्त झाली, जी शक्ती मिळाली, त्या शक्तीचं पहिलं लक्षण अंतःकरणामध्ये विवेक आणि वैराग्य उत्पन्न करणे असते. त्या शक्तीचं पहिलं लक्षण, गुरुकृपेची पहिली अनुभूती जर काय असेल तर विवेक आणि वैराग्य उत्पन्न करणे. विवेकाशिवाय वैराग्य स्थिर होत नाही, आणि वैराग्य स्थिर झाल्याशिवाय ज्ञान स्थिर होत नाही, असा क्रम सांगितलेला शास्त्राने. हा विवेक कसा उत्पन्न होतो, फार सुंदर उदाहरण. आमच्याकडे एक साधक मामांकडे आणि ते काही कारणाने परदेशामध्ये गेले. ते परदेशात गेले असताना त्यांच्या आईला अचानकच काहीतरी आजार निर्माण झाला आणि त्यात त्या गेले. आता ह्यांना आपल्या आईचं आत्मिक प्रेम, त्यांना निरोप पाठवला आणि त्यांच्यासाठी देह ठेवला होता. या घरच्यांना सगळ्यांना असं वाटत होतं की हा मुलगा आईच्या इतक्या आकाखांद्यावर आणि इतक्या निकट आहे की याला आईचा वियोग सहन देखील होणार. म्हणजे याला जर इथे बोलवलं आपण आणि याला कळलं की आई गेलेली आहे तर याला मुळीच सहन होणार नाही, हा बेशुद्धच पडेल, अशी घरच्यांची सगळ्यांची खात्री. म्हणून त्यांना तिथं भारतात परत येईपर्यंत त्यांनी सांगितलं, आणि आल्यानंतर सांगितलं त्यांनी दर्शनाला वगैरे नेलं. त्याला काही झालं नाही, शांत होता. सगळं त्याचं औषधेय झाल्यानंतर तो माऊलीत आला आणि तो मामांना सांगत होता. तो म्हणाला की ज्या क्षणी त्या आईचा देह पाहिला माझ्या, त्या क्षणी मला असं मनात विचार आला की हा देह म्हणजे माझी आई आहे. माझी आई म्हणून मला माया लावणारी, प्रेम करणारी जी कोणी होती ती म्हणजे हा देह. ते आता यातून निघून गेले, आणि ती देखील सद्गुरूंच्या कृपेने योग्य गतीला गेली. खरं पाहिलं तर ती ज्या वेळेला शरीराच्या बंधनातून सुटली तोच मोठा आनंदाचा क्षण मानायला पाहिजे. मग मी शोक कशाचा करा, आणि मला काहीच वाटलं नाही. त्यामुळे मला अंतःकरणामध्ये दुःखाचा कण देखील उद्भवला. याला विवेक म्हणतात. ही जी सद्गुरु प्रवंत शक्ती आहे, जागृत शक्ती आहे, ती तसा विवेक आतून उत्पन्न करते. तो विवेक वैराग्य देतो, आणि त्या वैराग्याच्या आधाराने आपल्या वृत्ती निवृत्त व्हायला लागतात. म्हणून माऊली सांगतात तरी वैराग्याचे आधार आहे जी ही विषय दवडून बाहेर शरीर एकंदर केली. माऊली म्हणतात विषय दवडून बाहेर, याचा अर्थ असा की विषय आत आहेत, बाहेर नाही. आपली अनेकांची अशी समज असते की विषय बाहेर आहे, पण माऊलींचं मोठं नारायण सांगणे, माऊली म्हणतात विषय बाहेर नाही, आत आहे. आणि हे विषय आतले आणि बाहेर यांची जेव्हा सांगड पडते तेव्हा त्या विषयाचा भोग सुरू. विषय जर बाहेर असते तर गोष्ट विचार. समजा एखाद्याला खाण्याची फार आवड, अगदी त्याला चांगलं चांगलं खायला खूप आवडतं. त्या
त्याला समोर कसे पक्वान्न दिसले, चांगलं काही दिसलं की त्याच्या तोंडात लाळ यायला सुरुवात होते. पण तो बाहेरचा विषय आहे म्हणून त्याला कसं होते असं आहे का? जर बाहेरच्या विषयामुळे त्याला असं झालं असतं तर मग जेव्हा तो भरपेट जेवलेला आहे आणि आता एक भात देखील खाऊ शकणार नाही अशा स्थितीत आहे, तेव्हा तीच पक्वान्न करून त्याच्या तोंडात लाळ काय. याचा अर्थ असा की विषय बाहेर, विषय अंतःकरण. तो आपला विषय जोपर्यंत जागृत होत नाही, त्या विषयाच्या नुसार मन जोपर्यंत भ्रमत नाही आणि ते इंद्रियांना भ्रमवत नाही, तोपर्यंत तो विषय बाहेर प्रकटच होतो. बाहेरचा विषय हे केवळ निमित्त आहे, पण खरा विषय आत्मा नाही. मन ही अशी अजब वस्तू आपल्या ठिकाणी आहे की माऊली सांगतात जे इंद्रिय आणि माधुर्य संधी रजोगुणाच्या खाली तर या मनाची एक विलक्षण कथा म्हणतात की आपली इंद्रिय आणि आपली बुद्धी जी सारासार विचार करते, जी विवेक देते, यांच्यामध्ये हे मन येऊन बसते आणि हे मन इंद्रियांनाही फुलवतं, स्वतःच्या नादी लावतं आणि बुद्धीलाही भ्रमित करतं. पक्की या मनाची खुडगाड पडलेली आहे. हे मन कसं सांगेल तशी इंद्रिय वागतात आणि बुद्धीला ते विचारच करू देते, विवेकच करू देते. असं ते अखंड बोलवत असतं, अखंड. पण तेच मन शरीरी एकंदरे केले मन असं एका ठिकाणी जर एकाग्र झालं तर त्या मनाची सगळी गती थांबते. माऊली म्हणतात आपल्या शरीरामध्ये एक असं स्थान आहे की त्या ठिकाणी हे मन एकत्र होऊ शकतं. उपनिषदांमध्ये एक सुंदर दृष्टांत दिलेला आहे. एका पक्ष्याच्या पायावर दोरा आणि त्या दोऱ्यात एक तो कुंडीला. हा पक्षी उडाला तरी त्या दोऱ्याची मर्यादा जोपर्यंत आहे तोपर्यंत सोडेल. मग या दिशेला उडून त्या दिशेला उडून त्या दिशेला उडून असं करता करता तो गोलगोल पक्षी फिरायला लागला. तो दोरा खुंटावरती गुंडाळला जायला लागला आणि पक्षी तिथे अडकला. तसा एक खुंटा आपल्या शरीरात आणि तो खुंटा जोपर्यंत सापडत नाही आणि मन जोपर्यंत त्याला मार्ग करत नाही तोपर्यंत ते सैरभेद करतात. आणि त्या मनाची ती कथाच आहे की ते एका जागी जरी असलं, शरीर जरी एका ठिकाणी असलं तरी तो मनवातो तसंच ते सगळीकडे फिरत आणि नुसतं फिरत नाही, अनेक उद्योग करत. माऊली सांगतात तरी वैराग्याचे मी आधारे जी विषय लौकिकी पाहिले शरीरी एकंदरे केले. आता त्यांच्या शब्दांची योजना करा. माऊली म्हणतात वैराग्याचे मी आधारे त्या मनाला तर शरीरात एकत्र करायचं असेल तर आपली स्वतःची ती ताकद, त्याला आधार लागतो पुढे. आणि त्या मनाला एकत्र कोण करणार तर ते सांगतात की वैराग्याचे मी आधार, ती भगवती शक्तीच त्या मनाला एकत्र करू शकेल, दुसरं कोणी करू शकत. ती भगवती शक्ती हे काय कसं करतोय मामा फार सुंदर गोष्ट असते. पूर्वी जुन्या घरामध्ये खडताळ असते, दूध दुधते, जी ज्यांना माहित असेल त्यांना मी काय सांगतो पटकन लक्षात येईल. या खडताळामध्ये झुरळ वगैरे आत शिरायची, त्यांना जाळ्या असायच्या पडताळात आणि दुधाचं पडताळ वेगळं, दूध लोणी वेगळं ठेवलं. तर मांजरीने ते खाऊ नये म्हणून त्यांना जाळ्या घेतलेल्या असायच्या, पण तरी त्या जाळ्यामधून झुरळ आत शिरायचे. तर गंमत अशी झाली म्हणाली की त्या फडताळामध्ये झुरळ शिरलं आणि आज जाऊन त्याने तूप खाल्लं त्या झुरळाला. ते तूप खाऊन बाहेर आलं, एवढ्यात त्या झुरळाला पाणी लागलं. आता मला सांगा की तूप कोणी खाल्लं? त्या झुरळाने खाल्लं का पालीच्या पोटात? ते तूप झुरळासकट पालीच्या पोटात. तसं ही जी भगवती शक्ती आहे, ह्या शक्तीने मनाला आवडते. आणि ती कशी आवडते? त्या मनाला प्राण आवडतो, प्राणाला शक्ती आवडते. मनाचा लय प्राणात होतो, प्राणाचा लय शक्ती. म्हणजे शेवटी मनाचा लय कुठे होतो? तो मनाचा लय शक्ती. जसं झुरळाने तूप खाल्लं आणि झुरळाला पाली निघालं, याचा अर्थ तूप पाली निघालं.
तसं मनाला प्राणाने आवडलं आणि प्राणाला शक्तीने आवडलं. याचा अर्थ मनाला शक्तीने आवडलं. त्या शक्तीला माऊली म्हणतात वैराग्याचे ज्ञान. तीच वैराग्य सिद्धी, तीच वैराग्य शक्ती, तिच्या साह्याने या मनाला आवडलं. आणि कुठे ठेवलं म्हणाल ते शरीर एकंदरे गेले मन. माऊलींनी एकंदर असा शब्द घातला, तो फार महत्वाचा शब्द आहे. एकंदर याचा अर्थ एकत्र. आपल्या घरामध्ये सगळीकडे एखादी वस्तू काही इकडे काही तिकडे अशी पडलेली असेल तर आपण म्हणतो अरे एकत्र करून ठेव सगळं, त्याला एकंदर केलं. तसं माऊली म्हणतात हे मन एकंदर, हे एकत्र केलं. याचं कारण हे मन सगळ्या ठिकाणी विखुरलेलं आहे. कुठे कुठे विखुरलेलं आहे? प्रत्येक इंद्रियाच्या ठिकाणी हे मन आहे आणि तिथून जे आपापलं कार्य साधून घेत आहे त्या त्या इंद्रियांच्या ठिकाणी विखुरलेलं आहे. जे डोळ्यांच्या द्वारे पाहत आहे ते मन, त्याचा भाग वेगळा. कानांच्या द्वारे ऐकताय त्याचा भाग वेगळा. जिभेच्या द्वारे ते बोलायचा प्रयत्न करत आहे त्याचा भाग वेगळा. मनातून सगळीकडे भटकताय त्याचा भाग आणखी वेगळा. हे मनच आहे ना सगळीकडे भटकणार, सगळ्यामधून कार्य करणार. असं हे एकच मन पण विखुरलेलं आहे. आता या विखुरलेल्या मनाला एकत्र करायचं हे फार अवघड कार्य. त्याला माऊलींनी एक दृष्टांत दिलाय की पारियाचा रवा तैसे. पारा जर सांडला तर त्या पाऱ्याचे कण 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 वेगळे होतात सगळे आणि ते एक एक कण वेचू जातो म्हटलं तर ते वेचता येत. तसं त्या पाऱ्यासारखं आपलं मन सांडलेलं आहे आणि ते मन वेचून फिरतंय सगळीकडे. त्या मनाचा एक भाग पकडून म्हणाला तर दुसरा भाग आणखी समोर येतो. त्या मनाला पकडताय. हे मन कैसे केवढे. पार्थांनी सांगितलंय की देवा हे मन कसं आहे केवढा याचा सांगता लागत. हे माकडासारखं आहे म्हणतात. माकडाची जशी लीला चालते तशी या मनाची लीला चालते आणि या मनाने सगळ्या सुख दुःखाचे समरण होतात. मनाने योग वसिष्ठामध्ये एक फार सुंदर कथा त्याच्यावर आली. वसिष्ठ महामुनींनी सांगितलं की पूर्वी वनामध्ये सुंदर सुंदर वेली असत, मोठी वृक्षराजी असे आणि ते सहसा कोणी तोडायला जात. तर असंच एका वनामध्ये गुंजेचं वेल आणि भरपूर वेल होते. हिवाळ्याच्या सुरुवातीला त्या वेली तडकल्या की त्या गुंजांच्या खाली एक सांगायची आणि तुम्हाला माहितीये त्या गुंजा अगदी लाल भडक असतात. पहाटेच्या वेळेला कोवळे सूर्याची कोवळी किरण त्याच्यावर जर पडली आणि आपण जर ते बघितलं तर असं वाटेल की अग्नी पेटलेला आहे, असंच दिसतं. तर म्हणाले माकडांचा समुदाय थंडीने काकडला होता, गारठला होता. त्यांना दुरून ऊब मिळवायसाठी काहीतरी बघायचं होतं म्हणून दुरून त्यांनी त्या गुंजांचा ढीग बघितला आणि त्यांना वाटलं की हा बरा निकारांचा ढीग दिसतोय. ती माकडं सगळी आली आणि त्या गुंजेच्या ढिगाभोवती शेकत. आणि याच्याही पलीकडचं आश्चर्य म्हणजे वसिष्ठ महामुनी म्हणतात त्यांची थंडी गेली. त्या माकडासारखी आपल्या मनाची स्थिती आहे की मनाने जो घट धरला त्याप्रमाणे मनाला वाटायला आणि असं हे मन विखुरलेलं असल्यामुळे ते एकत्र करणं कठीण झालं. मग ते एकत्र कसं करायचं तर तो पारा एकत्र करण्याची युक्ती. त्या पाऱ्याचा एक मोठा गोळा घ्यायचा आणि त्या मोठ्या गोळ्याने लहान लहान गोळ्या पाऱ्याच्या विखुरलेल्या त्याला तोडायचं. त्याच्याजवळ दिलं की आपण त्याला येतो आणि असं तो पारा उचलला. पारियाचा रवा घे, तो रवा घेतला. तर तसं म्हणाले हे मन ज्याची वृत्ती आहे ज्याच्यातून निघालाय त्या भगवती शक्तीच्या साह्याने, त्या प्राणाच्या साह्याने असं सगळीकडून काढेल. म्हणून साधना सुरू झाली की भगवती शक्ती जागृत झाली, ती कार्यरत झाली की सर्व ठिकाणी सर्व नाड्यांमधला प्राण ती एकत्र करायला लागते आणि जसा प्राण एकत्र येतो त्याच्या मागोमाग भटकत आणि असं आलेलं मन हे शरीरामध्ये एका विशिष्ट ठिकाणी एकत्र होतं. त्या ठिकाणाबद्दल माऊली सांगतात सहजे तीही संधी भेटी जे तो भूपल्लवापणे गाठी ते तो पाठीमोरे दिलीत पाहत. ते म्हणतात जिथं तीन संधी एकत्र होतात जे तो भूपल्लवापणे गाठी असं जे ठिकाण आहे त्या ठिकाणी ते ठिकाण आज्ञाचक्र.
माऊली ज्याचं वर्णन करतात ते आज्ञाचक्र. तीही संधी भेटी याचा अर्थ तिथे इडा पिंगला सुषुम्ना अशा तिन्ही नाड्यांची संधी त्या ठिकाणी आज्ञाचक्र. आणि त्या ठिकाणी हे मन एकाग्र होऊ शकतं, तदाकार होऊ शकतं. तिथून पुढे जेव्हा मंगळी जाते तेव्हा तिच्याबरोबर मन राहतं, ते मन तिच्यामध्ये लय पावलेलं असतं, मनाचं वेगळं अस्तित्व राहिलं. त्यामुळे मन म्हणून तिच्याबरोबर वेगळं काही नसतं. जसं एखाद्या घरात शिरताना खुंटीला पोट काढून ठेवा आणि मग घरात जातो, तसं त्या सहस्त्राराकडे जीवाला घेऊन जाताना भगवतीने मनाला वासनेसकट तिथे ठेवलं गृहात. त्या ठिकाणी ते एकंदर, त्या ठिकाणी ते गुंतून राहत. सहजे तीही संधी भेटी जेथं भूपल्लवा पडे गाठी तेथं पाठीमोरे टिटी पारती. माऊलीचे फार सुंदर शब्द घातले. ते म्हणतात त्या ठिकाणी भूपल्लवाला गाठी पडते आणि तिथे तिठी पाठीमोरे. तिठी याचा अर्थ दृष्टी नव्हे, त्या दृष्टीमधून पाहणारा जे आहे ते. आपण डोळ्यांमधून बघतो, डोळे हे बघणारे, पण या डोळ्यांच्या माध्यमातून बघणारं वेगळंच आहे. त्या डोळ्यांचा अनुभव घेणारी बघणारी बुद्धी, या सगळ्या इंद्रियांच्या द्वारे जाणणारी जी आहे ती बुद्धी. जसं माऊलींनी त्याला एक दृष्टांत दिलेला आहे. एखाद्या घरामध्ये दिवा तर आत लावलेला दिवा हा सगळ्या खिडक्यांमधून त्या दावदानामधून प्रकाश येतो तेव्हा कळतं की आतमध्ये दिवा. तसंच सर्व इंद्रियांमधून प्रकाशित होणारी बुद्धी आणि सर्व इंद्रियांमधून जाणणारी जर कोण असेल तर ती देखील बुद्धी, ती बुद्धीच जाणते. आणि ती बुद्धी पाठीमोरी देखील पार होते. ती बुद्धी देखील पाठीमोरी म्हणजे ऊर्ध्वगत झालेली, पश्चिमाभिमुख झालेली जी भगवती शक्ती आहे तिच्यामध्ये लय ती बुद्धी देखील. आणि असं जर झालं तर ते म्हणतात साठवणी दक्षिण वाम प्राणापान सम चित्तेसी व्योम गाठी करली. तेथ जायसी रथ्योदके सकळे घेऊनी गंगा समुद्री मिळे मग एक एक वेगळे निवडू नये. तैसी वासनांतराची विवंचना मग आपलीसी पार. ते म्हणतात ती भगवती असं सगळं घेऊन जेव्हा मूळ स्वरूपात जायला निघते, भगवत स्वरूपात मिसळायला निघते, तेव्हा वेगळी वासना अशी शिल्लक राहते. जसं लहान ओघळ असतात ते ओढ्यांमध्ये मिसळतात, ओढे लहान नद्यांमध्ये, त्या लहान नद्या मोठ्या नद्यांमध्ये, ती समुद्रात. पण एकदा का समुद्रामध्ये हे सगळं मिसळलं तर समुद्रामध्ये जाऊन वेगवेगळं पाणी निवडता येत नाही की हे आमच्या गल्लीतलं पाणी होतं नालीचं, हे आमच्या गावच्या ओढ्याचं पाणी, हे आमच्या गावच्या नदीचं पाणी, वेगळं काढता येत. तसं जोपर्यंत हे प्रवाह मनाचे वेगवेगळे आहेत तोपर्यंत वेगवेगळ्या वासना. पण जेव्हा हे सगळं एकत्र येईल तेव्हा ती वासना नाहीशी होते. कारण भगवत स्वरूपामध्ये त्या चैतन्य शक्तीमध्ये ह्या सगळ्याच्या सगळ्या वासना लय पावतात. तिथे वेगळी वासना निवडता येते, तिला वेगळं ठरवता येते. ही वासना जोपर्यंत अशी वेगळी निघत नाही तोपर्यंत सगळं कठीण. त्या वासनेवर तेवढा विजय मिळाला पाहिजे, ती वासना तेवढी वेगळी निघत पाहिजे. एक फार सुंदर कथा आलेली आहे. स्वामी रामतीर्थ नावाचे फार मोठे महापुरुष होते, त्यांच्या चरित्रामध्ये ही कथा आहे. त्या रामतीर्थांना लिंबू फार आवडत आणि त्यांना ते लिंबू बघितलं की राहायचं नाही, तोंडाला त्यांच्या पाणी सुटायचं. त्यांनी एकदा ठरवलं की किती दिवस आपल्या रसनेने त्या लिंबाच्या मागे धावायचं, किती दिवस त्या लिंबाचा मोह करायचा, ती वासना कधीतरी संपली पाहिजेच ना. आणि एकदा ते भल्या पहाटे फिरायला निघाले आणि भाजी बाजारातले आले. लिंब विकायला बायकाची व्यवस्था करते. ती ताजी लिंब बघितली त्यांनी आणि परत त्यांच्या मनात आलं की आपण एखादं लिंबू खावं. लागलीच आपण तो विवेक जागृत झाला त्यांचा आणि तो विवेक म्हणायला लागला की अरे किती दिवस त्या इंद्रियांच्या मागे धावशील, मनाच्या मागे धावशील, कधीतरी बाहेर येशील की नाही. आणि एकदम हे सावरले गेले. पण ते म्हणत थोडा वेळ पुढे गेले आणि त्या मनाने परत त्यांना डिवस केलं. त्यांच्या मनात त्यांनी एक विचार टाकला त्या वृत्तीने आणि ते विचार करायला लागले की लिंबू खाऊ नये इथपर्यंत ठीक आहे, विकत घ्यायला काय हरकत. आणि
आणि इतका तीव्र विचार मनात आला की पुढे झाले आणि एक लिंबू विकत घेतली, ते खिशात ठेवलं की आता मात्र याच्याकडे बघायचं नाही. कारण बघितलं तर परत आपण तो विवेक परत जागृत झाला की तू घेतलाच लिंबू, पण परत खावंसं वाटेल ना तुला, आता तिकडे बघू नकोस, ते पुढे चालायला लागलं. ते मन परत विचार करायला लागलं आणि त्या मनाने आणखी एक पिल्लू की एवी तेवी लिंबू घेतलंच आहे, आता ते हातात घेऊन कापायला काय का तू खिशात तसंच वाया घालवणार, पैसेही फुकट आणि ते लिंबू ते हातात घेऊन जरा कापून बघलं, त्यांच्या खिशात नेहमी छोटा चाकच आहे, तर त्यांनी लागलीच मनाच्या आहारी गेले, ते लिंबू काढलं, सुंदर त्याची फोड काढली हलगत आणि ती हातात, ते मन म्हणाले जिभेवर काय हरकत नाही, पूर्ण कापलं बोले एक फोड तेवढी जिभेला लावलं सुद्धा काय हरकत आहे त्याला. आणि एवढ्यात ते जागे आतला विवेक आणखी गुरुकृपेने जोरात जागृत झाला आणि त्या विवेकाने ठाम यांना ठासून अगदी सांगितलं की आता तो फोड ठेवतो, थोड्या वेळाने हे मन परत म्हणेल की ते अख्खं लिंबू खायला काय हरकत आहे. आणि शेवटी काय झालं, इंद्रियांच्या आहारी गेलास तू, त्या मनाच्या आहारी गेलास, ती वासना परिपूर्ण झाली, त्या वासनेप्रमाणे लागला, विजय काय ते अंतःकरण कुठे तुझ्या ताब्यात, ते मन कुठे ताब्यात आलं. आणि असा विवेक आतून जागृत झाल्याबरोबर त्यांनी ते लिंबू सरळ फेकून दिलं आणि आनंदाने थैथाय नाचले की जितम जिंकलो, एकदा तरी अंतःकरणावर मला विजय मिळवला. तर तसं वासनांतरेची विमंचना मग अपयशी पारखी हरली. आता इथे या ठिकाणी त्यांना जबरदस्तीने विवेकावर विजय मिळवावा लागेल. पण माऊली म्हणतात की जर त्या भगवती शक्तीने रोज साधनेमध्ये ह्या वासना शुद्ध केल्या, धुवून काढल्या, स्वच्छ केल्या, तर मग हे बाजून करायची गरज नाही, आपोआप हे सगळं सुटेल. त्याला एकनाथ महाराजांनी फार सुंदर दृष्टांत दिला. ते म्हणतात काम क्रोध हे जोडिये मांग केला मोकळा मार्ग सरळ, अशी त्या भगवतीची प्रथा आहे. गणेश मक्याचं बघितलं तर लक्षात येईल की ते दाणे मक्याचे घट्ट कणसावर चिकटलेले. तसं कणीस हे आपलं मन आणि त्याच्यामध्ये वासना चिकटलेल्या असतात दाण्याखाली. ह्या वासना जर त्यापासून सुट्ट्या निघाल्या आणि त्यांना पेरलं तर त्या वासना होतात परत, त्या वासना कर्माच्या रूपाने होतात. पण एकनाथ महाराज म्हणतात की समजा हे कणीस थांबलं आणि सोडलं तर काय, त्यातले सगळे दाणे निघून येतील बाहेर आणि ते कितीही पेरा, एकदा जर का भाजले तर ते उगवणार. त्याला भरजीचं बीज न्याय, ते बीज एकदा भाजलं की उगवत नाही परत. आणि कणसापासून वेगळं निघालेलं ते कणीस मोकळं त्याचा काय उपयोग. तसं मनातून जर एक एक वासना भाजून त्या भगवतीने बाजूला काढली तर ती वासना परत उगवणार. म्हणून पावले सांगतात तैसी वासनांतराची विवंचना मग अपयशी पारखी आली. त्या वासनेची विवंचना अपयशी आपोआपच पारखते, आपोआप बाजूला राहते. जे वेळी गगनी लयो मना पवनी कीचे, ज्या वेळेला गगन म्हणजे त्या भगवती शक्तीमध्ये चैतन्य शक्ती मनो, ह्या मनाचा लयो मना पवनी कीचे प्राणांच्या साह्याने होतो. प्राणांच्या साह्याने मन त्या शक्तीत मिसळतं तेव्हा. आणि मग काय अर्थ म्हणाले, जे हे संसाराची खेळ होते तो मनोरूप पटू पाहिजे, जैसे सरोवर आहे कुठं प्रतिमा. त्याची एक दृष्टांत दिलेलं आहे की सरोवरामध्ये जोपर्यंत पाणी आहे तोपर्यंत आपलं प्रतिबिंब दिसतं. सरोवर जर आटलं तर प्रतिबिंब दिसणार. किंवा त्यांनी सांगितलं त्याचा आणखी एक भाग आहे. पूर्वी छायाप्रकाशाचा खेळ होता. आपल्याकडे आज सिनेमा आणि सिनेमाचे यंत्र आहे. पूर्वी छायाप्रकाशाचा खेळ कंदील असायचा आणि त्याच्या समोर वेगवेगळ्या कटपुतळ्या किंवा हातांनी मुद्रा करून भिंतीवर सावल्यांचा खेळ टाकतात. आता भिंतीवर जर पडदा बांधलेला असेल तो पडदाच काढून टाकला किंवा तिथली भिंतच नाहीशी झाली तर हा खेळ दिसणार कशा. तसं ज्या मनोरूप पडद्यावर या संसाराचा खेळ दिसतो, संसाराचा खेळ रात्रंदिवस चाललेला आहे तो आपण अनुभवतो, त्या मनाचा जर लय झाला, ते मनच जर एकांतर झालं, एका ठिकाणी स्थिर झालं तर हा खेळ मुळीच अनुभवाला येणार.
माऊली म्हणतात तैसे मन येथे मुद्दल जाय मग अहंभावाधिक केया म्हणावी शरीराची ब्रह्म होय का नको. असं मन रूप त्याचं मुद्दलन जर केलं तर मग अहंभाव वगैरे त्याला भावच नाही. कारण अहंकार हे मनाच्या साह्याने नसतो, त्याला वाव करणार नाही. म्हणून या शरीरातच ब्रह्मस्वरूप आपण झालो आहोत असा अनुभव होतो. त्याला म्हणतात स्वांतःकरण. माऊली म्हणतात तया स्वांतःकरण चित्रा सकल कामोपशांता परमात्मा परवता दुरी नाही. ज्याचा अंतःकरण ज्यांनी जिंकलेलं आहे त्याला स्वांतःकरण चित्त म्हणतात. त्याची सुरुवात मनापासून होते आणि सगळ्यात शेवटी अहंकार लय. असा चारी पद्धतीने जाऊन ज्याचं अंतःकरण ताब्यात आलेलं आहे तो या शरीरातून ब्रह्मस्वरूप झालेला. म्हणून सिद्ध आणि साधकांमध्ये असा महत्वाचा फरक आहे की सिद्धांच्या ताब्यात त्यांचं अंतःकरण, जयाची इंद्रिय सांगितली करते त्यांची इंद्रिय त्यांच्या ताब्यात, त्यांचं अंतःकरण त्यांच्या ताब्यात, आणि साधक हा इंद्रियांच्या ताब्यात, तो अंतःकरणाच्या ताब्यात. त्या दोघांमध्ये हा महत्वाचा भेद आहे. मामा त्याला सुंदर दृष्टांत सांगायचे की पोलिसांनी चोराला पकडलं आणि बरोबर चालवलं तर अशी पद्धत असते ती एक बेडी चोराच्या हातात एक बेडी पोलिसाच्या हातात. दोघेही चालताना दिसतात, दोघेही सारखेच दिसतील. जर पोलीस हा साध्या ड्रेस मध्ये असला तर दोघेही सारखेच दिसतील, पण त्यांच्यामध्ये भेद आहे. एक दुसऱ्याच्या आधी नाही. पोलिसाच्या आधी चोर आहे तो पोलीस चोराला चालवतो. जरी दोघे सारखे दिसले, दोघांच्या हातात पेड्या दिसल्या तरी फरक किती आहे. चोर हा पोलिसाच्या आधी नाही आणि पोलीस स्वतंत्र आहे, तो काही चोराच्या आधी. तसं अंतःकरण आणि इंद्रिय ज्यांच्या आधी नाही ते सिद्ध आहे, आणि अंतःकरण आणि इंद्रियांच्या आधी जे आहेत ते चोर आहेत, ते प्राप्त. तर म्हणून तया स्वांतःकरण चित्ता सकल कामोपशांता परमात्मा परवता दुरी नाही. ज्याने अंतःकरण जिंकलेला आहे आणि सर्व कामनांचा उपशम ज्याचा झालेला आहे तोच ब्रह्मस्वरूप झालेला आहे म्हणून माऊली सांगतात. या कामनांचा उपशम कसा होतो आणि अंतःकरण पूर्ण कसं जिंकलं जातं तो भाग आपण संध्याकाळचा सत्रात श्री भगवान अवधूत गोविंद